नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्याप्रसारक समाज संस्था नाशिक केटीएचएम महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागामार्फत आयोजित प्रथम वर्ष कला या वर्गाच्या भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर संदीप टिळे आपले सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय आर्थिक पर्यावरण या विषयाच्या प्रकरण 2 मधील भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हानांचा आपण विचार करतो आहे. भारतीय कृषी क्षेत्रासमोरील वेगवेगळ्या आव्हानांचा आपण मागच्या लेक्चर पर्यंत विचार केला. शेतीची उत्पादकता वाढवणं हेही एक आव्हान आहे. त्यानंतर ग्रामीण भागात पतपुरवठा वाढवणं हेही एक आव्हान आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण भारतीय कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने म्हणून शेतमाल विक्री व्यवस्थेतील अडथळ्यांचा विचार करणार आहोत. भारताच्या कृषी क्षेत्रासमोर या स्वरूपाची मोठी आव्हाने आज उभी आहेत. कृषी क्षेत्रासमोरची जी काही अडथळे आहेत किंवा कृषी विक्री व्यवस्थेतील जी काही अडथळे आहेत, हे अडथळे दूर करणं हे आजच्या कृषी क्षेत्रासमोरचं फार मोठं आव्हान आहे. विद्यार्थी मित्रांनो, भारतीय शेतीसमोरील आव्हानांच्या बाबतीत विचार करताना आपण शेतीची उत्पादकता, त्याचा अर्थ, त्याची व्याख्या आणि त्याचप्रमाणे या आव्हानांचा सामना करताना ही शेतीची उत्पादकता वाढवायची कशी याचाही विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागात जो काही पतपुरवठा केला जातो त्या पतपुरवठ्याचे प्रकार आपण विचारात घेतलेत. त्यानंतर ग्रामीण भागात सहकारी बँकांमार्फत मोठ्या प्रमाणात वित्त पुरवठा केला जातो आणि म्हणून सहकारी पतपुरवठ्याचे देखील मूल्यमापन या ठिकाणी आपण केलेले आहे. म्हणजे शेतीसमोरील आव्हानांचा दुसरा मुद्दा आपण विचारात घेतला तो म्हणजे ग्रामीण पतपुरवठा. आजच्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो, शेतीसमोरच्या आव्हानांच्या बाबतीत तिसरा मुद्दा आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे शेतमालाची विक्री व्यवस्था. शेतमाल अंतिम उत्पादन तयार झाल्यानंतर ते ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत या दरम्यान ज्या ज्या कृती आणि क्रिया कराव्या लागतात त्या सर्व कृती आणि क्रिया म्हणजे शेतमालाची विक्री व्यवस्था होय. ही जी काही विक्री व्यवस्था आहे, ही विक्री व्यवस्था अनेक अडथळ्यांचा सामना करते आहे. त्या कोणकोणत्या अडथळ्यांचा सामना ही विक्री व्यवस्था करते आहे त्यांचा आपण सविस्तरपणे विचार हा करणार आहोत. आणि त्यानंतर ही जी काही विक्री व्यवस्थेतले अडथळे आहेत, या अडथळ्यांना दूर करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न हे केलेले आहेत. ते कोणकोणते प्रयत्न केलेत त्यांचाही आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेतमाल विक्री व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारच्या आव्हानांचा, अडथळ्यांचा शेतकऱ्यांना आणि म्हणून ग्रामीण भागाला सामना करावा लागतो. तर असे कोणकोणते अडथळे आहेत यांचा सविस्तरपणे विचार आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. आणि त्यानंतर ग्रामीण भागात किंवा शेतीसमोरचं जे काही आव्हान आहे ते म्हणजे ग्रामीण उद्योजकता, त्या उद्योजकतेचाही आपण सविस्तरपणे विचार या ठिकाणी करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळे आपण अगोदर समजून घेऊया. शेतमालाची विक्री व्यवस्था म्हणजे आधी लक्षात घ्या, शेतमालाची विक्री व्यवस्था विक्री तेव्हाच केली जाते जेव्हा ते उत्पादन अंतिम असतं. म्हणजे शेतमालाचं अंतिम उत्पादन झालं, त्याची पॅकिंग झाली की मग तो शेतमाल ग्राहकाच्या हातापर्यंत पोहोचविण्यासाठी वेगवेगळ्या कृती आणि क्रिया केल्या जात असतात. त्या सर्व कृती आणि क्रियांचा समावेश या विक्री व्यवस्थेमध्ये होत असतो. उदाहरणार्थ, शेतमालाची निर्मिती झाली, अंतिम उत्पादन झालं की त्याची प्रतवारी करणं म्हणजे चांगल्या दर्जाचा माल बाजूला करणं, निकृष्ट दर्जाचा माल शेतमाल जो आहे तो बाजूला करणं, याला प्रतवारी असं म्हणतात. त्यानंतर चांगल्या दर्जाच्या मालाची पॅकिंग करणं, त्यानंतर त्या शेतमालाची वाहतूक करणं, नंतर बाजारपेठेत आल्यानंतर त्या शेतमालाची विविध व्यापारी वर्गामार्फत लिलाव पद्धतीने विक्री करणं. या लिलाव पद्धतीमध्ये विक्री करत असताना मग ज्या व्यापाऱ्याने लिलावामध्ये त्याच्या शेतमालाला सर्वाधिक बोली लावलेली आहे त्या व्यापाऱ्याला तो शेतकरी आपला शेतमाल विकतो. त्यानंतर तो शेतमाल ज्या व्यापाऱ्याला द्यायचा आहे त्या व्यापाऱ्याच्या क्षेत्रापर्यंत तो शेतमाल वाहून नेणं किंवा त्याची दलाली त्याला देणं, नंतर हमालांची हमाली देणं,
आडत्या जो आहे त्या आडत्याची आडत देणं, अशा वेगळ्या प्रकारच्या टप्प्यांमधून मग शेतमाल हा व्यापारी वर्गामार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचतो. मग व्यापारी अशा सर्व शेतकऱ्यांच्या शेतमालाचे एकत्रीकरण करून पुन्हा प्रतवारी करून शहरी भागात किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये किरकोळ व्यापाऱ्यांना तो शेतमालाची विक्री करतो. किरकोळ व्यापाऱ्यांकडनं नंतर मग छोट्या व्यापाऱ्यांकडनं किंवा जे काही हातगाडीवर किंवा भाजीपाला विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांना किंवा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांना तो शेतमाल विकला जातो आणि मग त्या शहरी किंवा औद्योगिक क्षेत्रातल्या छोट्या व्यापाऱ्यांमार्फत मग तो शेतमाल हा ग्राहकापर्यंत पोहोचतो. म्हणजे शेतमालाचं अंतिम उत्पादन झाल्यानंतर ते ग्राहकापर्यंत पोहोचविण्यासाठी या ज्या काही सर्व कृती आणि क्रिया कराव्या लागतात त्या सर्वांना शेतमालाची विक्री व्यवस्था असं म्हणतात. आणि ह्या विक्री व्यवस्थेतील जी काही अडथळे आहेत, या विक्री व्यवस्थेतील जे काही अडथळे आहेत त्यांचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपण या ठिकाणी करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाची विक्री व्यवस्था ही अत्यंत अडथळ्यांचा सामना करते आहे. विविध प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करते आहे. यामध्ये निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या अडथळ्यांचा आणि म्हणूनच म्हणतात की सुलतानी आणि आसमानी अशा दोन्ही प्रकारच्या अडथळ्यांचा सामना ही भारताची शेतमाल विक्री व्यवस्था करते आहे. आता ही शेतमाल विक्री व्यवस्थेतली अडथळ्यांचा विचार करूया आणि मग आपण या विक्री व्यवस्थेतले अडथळे दूर करण्यासाठी शासनाने कोणकोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत त्यांचा विचार आपण करूया. विद्यार्थी मित्रांनो, शेतमाल विक्री व्यवस्थेतली पहिला अडथळा आहे तो म्हणजे मध्यस्थांची साखळी. मध्यस्थांची साखळी म्हणजे शेतमाल शेतकऱ्याकडनं बाजारामध्ये आणल्यानंतर किंवा बाजारापर्यंत येईपर्यंत आणि बाजारातून तो ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत दरम्यान अनेक प्रकारचे मध्यस्थ शेतमालाची किंमत विविध टप्प्यांवर वाढवून घेतात. याचा परिणाम असा होतो की शेतकऱ्याला आपला शेतमाल अल्प किमतीला विकावा लागतो आणि ग्राहकांना मात्र शेतमाल मोठ्या प्रमाणात खरेदी करावा लागतो. जसं ग्रामीण भागामध्ये छोटा व्यापारी असतो, तो मोठ्या व्यापाऱ्यांना आपला शेतमाल विकतो, म्हणून छोटा व्यापारी, मोठा व्यापारी, बाजारपेठेतील दलाल, हमाल, मापारी, छोटे छोटे व्यापारी आणि मग ते व्यापाऱ्यांमार्फत तो माल एकत्रित करून शहरी भागातल्या मोठ्या व्यापाऱ्यांना तो माल विकला जातो, ते मोठे व्यापारी आणि मग किरकोळ विक्रेते आणि मग तो ग्राहक. अशी ही जी मधली मोठी साखळी आहे, ही मोठी साखळी या विक्री व्यवस्थेतील मोठा अडथळा आहे. म्हणजे नागपूरची संत्री 30 रुपये किलोने विकल्यानंतर जम्मू काश्मीरच्या किंवा इतर राज्यांमधल्या ग्राहकांना ती 150 ते 200 रुपये किलोला मिळते. याचा अर्थ असा, शेतकरी 30 रुपये किलोने संत्री विकतो तर ग्राहक मात्र 200 रुपये किलोने संत्री खरेदी करतो. म्हणजे हा मधला 170 रुपयांचा फायदा ही मध्यस्थांची साखळीच मिळवते. आणि ही मध्यस्थांची साखळी जेवढी मोठी तेवढी विक्री व्यवस्थेत अडथळे निर्माण होत जातात. आणि म्हणून अलीकडच्या काळामध्ये शेतकरी ते थेट ग्राहक नावाच्या योजना शासनाने आणलेल्या आहेत. ही मध्यस्थांची साखळी शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये अनेक अडथळे निर्माण करते. दलाल त्यांची दलाली काढून घेतो, हमाल त्यांची हमाली काढून घेतो, अडत्या त्यांची अडत काढून घेतो, व्यापारी सुद्धा त्यांचं कमिशन म्हणून विशिष्ट प्रमाणात शेतमाल किंवा किंमत शेतकऱ्याकडनं वसूल करतो. वाहतुकीचे खर्च शेतकऱ्याला सहन करावे लागतात. अशा प्रकारे जर ही मध्यस्थांची साखळी वाढत गेली तर साहजिकच आहे प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो आणि मगच त्याचा शेतमाल हा बाजारामध्ये विकता येतो. आणि जेवढी मध्यस्थांची साखळी कमी राहील तेवढा जो काही शेतमालावर किंवा विक्री व्यवस्थेवर होणारा खर्च जो आहे शेतकऱ्याचा तो कमी होतो. पण भारतामध्ये ही मध्यस्थांची साखळी मोठ्या प्रमाणात आहे, मोठी आहे आणि हा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला सर्वात पहिला आणि सर्वात महत्वाचा असा अडथळा आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला दुसरा अडथळा आहे तो म्हणजे प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव. शेतकऱ्याने शेतमालाचं उत्पादन केल्यानंतर अनेक शेतकरी त्यांच्या शेतमालाची प्रतवारी करत नाही. प्रतवारी करणं म्हणजे चांगल्या दर्जाचा माल बाजूला करणं आणि निकृष्ट दर्जाचा माल वेगळा करणं. चांगल्या दर्जाच्या मालाला बाजूला करून वेगळा केल्यानंतर त्याची पॅकिंग करणं आणि त्याचं प्रमाणीकरण करणं गरजेचं असतं. भारतामध्ये ॲग्मार्क नावाच्या संस्थेमार्फत ॲग्रिकल्चरल मार्केटिंग म्हणून या ॲग्मार्क संस्थेकडनं शेतमालाचं प्रमाणीकरण करून दिलं जातं. अशा प्रमाणित शेतमालाला बाजारामध्ये निश्चित, शाश्वत
आणि चांगली किंमत मिळते. प्रतवारी केलेल्या जर शेतमालाला प्रमाणीकृत केलं तर मोठ्या प्रमाणात चांगली किंमत शेतकऱ्याला मिळते आणि म्हणून शेतकऱ्याचा त्या ठिकाणी फायदा होतो. पण अजूनही ग्रामीण भागामध्ये अनेक शेतकरी आपल्या शेतमालाची प्रतवारी करत नाही. एकत्रित स्वरूपात निकृष्ट आणि चांगल्या दर्जाचा शेतमाल एकत्रित स्वरूपातच ते विकतात आणि म्हणून त्यांच्या शेतमालाला बाजारामध्ये कमी किंमत मिळते. शिवाय प्रमाणीकरण हे फारसं केलं जात नाही आणि म्हणून ह्या विक्री व्यवस्थेतला हा एक अडथळा आहे की शेतमालाची प्रतवारीने प्रमाणीकरण हे केलं जात नाही. हे जर केलं तर मोठ्या प्रमाणात फायदा हा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि म्हणून प्रतवारी आणि प्रमाणीकरणाचा अभाव हा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला एक महत्त्वाचा अडथळा हा सांगितला जातो. विद्यार्थी मित्रांनो, तिसरा अडथळा आहे शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला तो म्हणजे प्रमाणित वजन मापांचा अभाव. ज्या काही वजन मापांचा उपयोग शेतमालाची विक्री करताना केला जातो ती प्रमाणित नसतात. समजा 1 किलो किंवा 10 किलो किंवा 50 किलो किंवा जो काही 100 किलो वजनाचा वजन काटा असेल किंवा जी काही वजन मापं असतील ती दीर्घकाळासाठी उपयोगात आणलेली असतात. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फॉल्ट असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या खराब्या असतात आणि म्हणून शेतमालाच्या या विक्री व्यवस्थेला हाही एक मोठा अडथळा समजला जातो. बऱ्याचदा शेतकऱ्याचा शेतमाल हा योग्य प्रमाणात बाजारामध्ये तो आणतो, परंतु त्याचं वजन योग्य प्रमाणात केलं नाही तर शेतमालाचं वजन कमी आहे म्हणून शेतकऱ्याला होणारा फायदाही कमी मिळतो. हाही एक अडथळा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला हा सांगितला जातो. जी काही वजन मापे उपयोगात आणली जातात ती दरवर्षी प्रमाणित करून घेणं गरजेचं असतं. बाजारामध्ये सहजासहजी अशा वजन मापांचं प्रमाणीकरण हे करून घेतलं जात नाही आणि म्हणून बऱ्याचदा शेतकऱ्याला जास्तीचा शेतमाल हा कमी वजनाचा म्हणून विकावा लागतो आणि वजन कमी म्हणून मिळणारी किंमत देखील कमी. व्यापारी वर्ग किंवा जे काही किरकोळ व्यापारी आहेत यांच्याकडनं या वजन मापांचं प्रमाणीकरण करून घेतलं जात नाही आणि जर प्रमाणित वजन मापांचा उपयोग केला जात नसेल तर साहजिकच आहे शेतकऱ्याला त्याच्या शेतमालाच्या विक्रीतून योग्य असा मोबदला मिळत नाही. तर अशी ही अडचण किंवा असा एक अडथळा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला सर्वात महत्त्वाचा अडथळा तो म्हणजे साठवणूक सुविधांचा अभाव. शासकीय गोदामे किंवा सहकारी तत्वावर उभारलेली गोदामे यांची संख्या अत्यंत मर्यादित आहे. ज्या प्रमाणात शेतमालाचं उत्पादन होतं त्या तुलनेने शासकीय गोदामे किंवा सहकारी संस्थांमार्फत उभारली गेलेली गोदामे साठवणूक सुविधा या अत्यंत अल्प आहेत, कमी आहेत. जर शेतकऱ्याला बाजारातील किंमत मान्य नसेल तर बाजारात जास्त किंमत मिळेपर्यंत त्याला त्याचा शेतमाल हा साठवून ठेवणं शक्य होतं. अनेक प्रकारचा शेतमाल हा नाशवंत स्वरूपाचा आहे. उच्च दर्जाच्या साठवणूक सुविधा जर असतील तर आणि तरच हा नाशवंत शेतमाल अशा साठवणूक सुविधांच्या ठिकाणी साठवून ठेवणं शक्य होतं. उदाहरणार्थ भाजीपाला आहे, फळे आहेत, द्राक्ष आहेत, अशी जी काही शेतमाल आहेत ह्या शेतमालांची साठवणूक करण्यासाठी शीतगृहांची आवश्यकता असते. कोल्ड स्टोरेज उभे करावे लागतात आणि ते अत्यंत खर्चिक काम आहे. किंवा जी काही टिकाऊ अशी अन्नधान्य आहेत, टिकाऊ जो काही शेतमाल आहे ह्या टिकाऊ शेतमालासाठी सुद्धा साठवणुकीच्या पुरेशा सुविधा शेतकऱ्यांकडे उपलब्ध नाहीत. मुळातच शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या भांडवलाची मर्यादा आहे. भांडवल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही आणि जे काही भांडवल उपलब्ध होतं त्यातून पुन्हा पुढच्या पिकाच्या खेळत्या भांडवलाची तरतूद शेतकऱ्यांना करावी लागते आणि म्हणून साठवणूक सुविधांची फारशी उभारणी हे शेतकऱ्यांकडनं करणं शक्य होत नाही. जर बाजारामध्ये कमी किंमत असेल तर किंमत वाढेपर्यंत असा शेतमाल शेतकऱ्याला साठवणूक गृहांमध्ये साठवून ठेवता येतो आणि ज्यावेळी बाजारामध्ये शेतमालाची किंमत वाढेल तेव्हा हा शेतमाल मग तो बाजारामध्ये विकू शकतो. म्हणजे काय, जर त्याला बाजारात मोठ्या प्रमाणात आणि चांगली किंमत मिळवायची असेल तर दरम्यानच्या कालावधीमध्ये असा शेतमाल साठवून ठेवण्यासाठी सुविधा असणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु भारतामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडे साठवणुकीच्या दर्जेदार आणि उत्कृष्ट अशा सुविधा उपलब्ध नाहीत आणि म्हणून नाशवंत स्वरूप असलेल्या शेतमालाला बाजारामध्ये जी काही किंमत असेल त्या किमतीला त्याला नाईलाजाने विकावंच लागतं. अन्यथा आहे तो शेतमाल वाया जाण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून
साठवणूक सुविधांचा अभाव हा भारताच्या शेतमाल विक्री व्यवस्थेतला एक फार मोठा अडथळा आहे, याचा विचार आपण या ठिकाणी अशा प्रकारे करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतला आणखी एक महत्त्वाचा अडथळा आहे, तो म्हणजे बाजारविषयक माहितीचा अभाव. जर शेतकऱ्यांना शेतमालाची विक्री करताना बाजारविषयक माहिती उपलब्ध झाली तर शेतमालाच्या विक्रीविषयी शेतकरी योग्य निर्णय घेऊ शकतो. जर शेतकऱ्याने ज्या पिकाचं उत्पादन घेतलेलं आहे त्या पिकाची आवक जर बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात असेल तर शेतकरी निर्णय घेऊ शकतो की जर आज आवक जास्त आहे तर आपण जर आपला शेतमाल बाजारामध्ये नेला तर तो अल्प किमतीला बाजारामध्ये विकावा लागेल. अशी जर माहिती शेतकऱ्याला उपलब्ध झाली, अचूक माहिती जर शेतकऱ्याला उपलब्ध झाली तर शेतकरी शेतमालाची विक्री करणार नाही किंवा असा शेतमाल तो साठवून ठेवेल. पण बऱ्याचदा शेतकऱ्याला अशा बाजारविषयक कुठल्याही माहितीची उपलब्धता होत नाही किंवा ज्या काही शेतमालाचं त्यांनी उत्पादन केलेलं आहे त्या शेतमालाला बाजारामध्ये कोणती किंमत आणि किती किंमत मिळते आहे याविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. बाजारविषयक ज्या काही प्रक्रिया आहेत, अडत आहे, दलाली आहे, कमिशन आहे किंवा हमाली आहे, यांचे दर किती आहेत याविषयी फारशी शेतकऱ्यांना किंवा विक्रेत्यांना फारशी माहिती नसते. म्हणजे बाजारविषयक ही जी काही माहिती आहे ही माहिती जर अचूक आणि तंतोतंत जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाली तर असे शेतकरी आपल्या शेतमालाच्या विक्रीविषयी योग्य असा निर्णय घेऊ शकतील. जर बाजारात किंमत कमी आहे अशी जर माहिती शेतकऱ्याला मिळाली तर असा शेतकरी त्याच्या शेतमालाची साठवणूक करेल आणि ज्यावेळी बाजारात किंमत जास्त आहे अशी माहिती त्याला मिळेल त्याच वेळी तो शेतकरी आपल्या मालाची विक्री करेल. पण बऱ्याचदा व्यापारी वर्गामार्फत अशी माहिती सहजासहजी उपलब्ध करून दिली जात नाही. शासकीय यंत्रणांमार्फत अशा माहितीचं प्रकाशन मोठ्या प्रमाणात केलं जात नाही किंवा जरी केलं जात असलं तरी शेतकऱ्यांपर्यंत ती माहिती पोहोचत नाही किंवा शेतकरी देखील त्यापासून अनभिज्ञ असतात. आणि म्हणून बाजारविषयक माहितीचा अभाव असल्याने शेतमालाची विक्री अज्ञानापोटी शेतकरी करतो आणि म्हणून मोठ्या प्रमाणात तोटा शेतकऱ्याला सहन करावा लागतो. अशा विविध अडथळ्यांचा या ठिकाणी आपण विचार केलेला आहे. शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील हे सर्व अडथळे हे आज शेतकरी प्रत्यक्ष अनुभवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा शेतमालाच्या विक्री व्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी शासनाने ज्या ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्या सर्व उपाययोजनांचा विचार आपण पुढच्या लेक्चरला करणार आहोत. धन्यवाद.